विरोधकांचं इथे आंदोलन सुरू आहे। पायऱ्यांवर आंदोलन करतात हे सगळे विरोधक। संविधानाची प्रत हातात घेतलेली आहे विजय वडेट्टीवार यांनी। इतरही महाविकास आघाडीचे नेते इथे आहेत। आपण बघतो सरकार विरोधात घोषणा देतात। असं कळतंय काल आपल्या राज्याचे मिस्टर जॅकेट मंत्री जे रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत सकाळी दुपारी संध्याकाळी कुठलं जॅकेट घालायचं, कुठल्या रंगाचं जॅकेट घालायचं याचा विचार जास्त करतात, पण त्यांना शेतकऱ्याचा फाटका सदरा हा मात्र दुर्दैवाने त्या ठिकाणी दिसत नाही। ही जी पांडुरंगाची वारी आहे ही अतिशय पवित्र वारी आहे। धर्मवीर संभाजी महाराजांच्या काळापासून चालवली असणारी ही पंढरपूरची वारी आहे। वारकरी मनोभावे 15-20 दिवस चालत असतात आणि काल सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी या वारीला अर्बन नक्षलवाद म्हटलं। मला असं वाटतं ही मनुवादी भूमिका या सत्ताधारी पक्षाची दिसते। आपण कोणत्या जगात चालू आणि वारीला तुम्ही जे वारीला साधे साधे वारकरी मला असं वाटतं पायाला भेगा पडतात, पायातून रक्त निघतं, तरी पांडुरंगाच्या भक्तीपायी चालतात आणि अशा वारकऱ्यांना नक्सलाईट म्हणणं हे पाप सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी केलं आणि त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन केलेलं आहे। मला असं वाटतं सरकार कशासाठी आहे? वारी काय पहिल्यांदाच निघते का? वारीला बदनाम का करताय तुम्ही? वारीमध्ये असे लोक कधी येत नाही। मग वारीमध्ये परवा कोयता घेऊन एक तरुण घुसला, काय केलं सरकारने? आणि म्हणून पांडुरंगाची सेवा करणारे हे वारकरी अतिशय पवित्र भावनेने असतात। सरकारची भूमिका चुकीची आहे। सरकार वारीला, पांडुरंगाला, परमेश्वराला बदनाम करू पाहतात। काय आक्षेप याच्यात? संविधान नाही तर काय आहे? हे संविधान जगा आता या भारतामध्ये सगळ्यात जास्त सेल झालेलं संविधान आहे, भारताचं संविधान आहे। हे काय मोठं घेऊन थोडी फिरता येतं, हे ठेवता येतं हातामध्ये। आणि याच्यावर आता काय काय बोलतात सत्ताधारी लोक तुम्ही बघताय, धर्मनिरपेक्षतेवर बोलतात, सगळ्या विषयावर बोलतायत। असं आहे की हे संविधान आमच्या हातात आहे। या संविधानाचा गाभा आहे बंधुत्व, समता आणि समानता। ही समता, समानता आणि बंधुत्व कुठनं आलं? तर हे तुकारामाच्या गाथेतनं आलं, माऊलीच्या शिकवणीतनं आलं, गोरा कुंभारांच्या अभंगातनं आला, सावत्या माळीने आम्हाला शिकवलं, चोखा महाराने आम्हाला शिकवलं, सगळ्या संतांनी आम्हाला समता, समानता आणि बंधुत्व शिकवलं आणि ते अखेरीस कायद्यात बंद केले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने। हे संविधान हातात पकडणं आणि वारीत चालणं ह्याला अर्बन नक्सल म्हणणार असाल तर आम्ही सगळे अर्बन नक्सल आहोत।
हे संविधान वाचवण्यासाठी आम्ही प्राणपणाने लढू. वारकऱ्यांना आणि वारीला बदनाम करणारे हे सरकार मनुवादी आहे, हे फॅसिस्ट सरकार आहे. हे तुकारामाला, हे ज्ञानेश्वर माऊलीला, हे गोरा कुंभाराला, हे सावता माळीला, हे सगळ्यांना बदनाम करणारे सरकार आहे. त्याचा आम्ही धिक्कार करत आज आंदोलन केलं. मनीषा गांधी यांनी राजीनामा दिला पाहिजे.